खरं तर आपण प्रथमतः बोलतोय माझ्यासोबत शशिकांत राऊत साहेब देखील जोडले गेलेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. ही पूर्ण स्पर्धा खरं तर त्यांनी मिस केली, परंतु शेवटच्या टप्प्यात का होईना सर इथे पोहोचले. सर काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी? ही पूर्ण स्पर्धा, मागच्या 2 दिवस प्रत्येक खेळाडूची मेहनत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? गुड आफ्टरनून एव्हरीवन. थँक्स निखिल. मी जरी प्रत्यक्षात पाहिली नाही तरी पण यूट्यूबवर कालपासून पाहतोय. आजची या अगोदरची मॅच सुद्धा पाहिली. प्रत्येकने खूप सुंदरपणे सिक्सेस मारल्या. एका ओव्हरमध्ये 6 सिक्सेस. ओव्हरऑल द मॅच, दिस इव्हेंट इज व्हेरी ग्रेट. दिस वी हॅव बीन ऑर्गनायझिंग फॉर लास्ट मोर दॅन 25 years, and every year I find there is a great enthusiasm, positive vibes, and everyone is enjoying this game, and that's really wonderful. It gives a lot of positive energy for a team building workshop for all of us, and I find it is very well organized by our HR and all our organizing committee. This year also it's a big event, and I'm sure the final match will be more interesting, wonderful, and it's a great event to enjoy. Thank you. थँक्यू सो मच. खूप सुंदर प्रतिक्रिया इथे शशिकांतजी राऊत यांनी दिल्यात. आपण आमच्या नारी शक्ती देखील इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडे देखील वळूयात, कारण स्त्री शक्तीचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे. आमच्या सोबत स्नेहा मॅडम माझ्या सोबत आहेत. स्नेहा मॅडम, या पूर्ण प्रतियोगितेबद्दल, या पूर्ण टूर्नामेंटबद्दल काय मनामध्ये विचार आहेत? कारण ये एक ही पल ऐसा रहता है कि जहाँ पर सभी अलग अलग डिवीजन से लोग यहाँ पर आते हैं. क्या कहना चाहेंगे इस टोटल टूर्नामेंट के बारे में? It's very good to be here. That's all. Thanks to yes, सावंत मॅडम, ऑलवेज वेलकम. डॅशिंग, रुबाबदार, तरुण तडफदार. सावंत मॅडम, काय म्हणाल ही स्पर्धा आणि या स्पर्धेविषयी? खरं तर तुमच्याकडनं जे एन्थुजियास्टिझम जे आम्ही शिकलो, काय प्रतिक्रिया आहेत मनामध्ये? क्या कहना चाहेंगे इस टोटल प्रतियोगिता के बारे में? सगळ्यात टुर्नामेंट बद्दल बोलताय तुम्ही. सुंदर झाली सगळ्यांची. आम्हाला माहिती होतं बेस्ट रबाले असणार आणि इकॉनॉमिक्स असणार, पण आजच्या HO टीमनी एवढा सुपर परफॉर्मन्स केला की आम्हाला वाटलं नव्हतं ते सेमीफायनलपर्यंत येतील. तरी त्याने दी बेस्ट केला आणि फायनल्स तर, आणि वाडाला मी कॉंग्रॅच्युलेशन्स करते. फर्स्ट टाइम ते फायनल्समध्ये आलेत. फायनलमध्ये यायला पण खूप खूप मेहनत लागते. जसं HO टीम एवढी मेहनत केली की नाही येऊ शकले, वाडा टीमनी टफ फाईट दिली. इकॉनॉमिक्स पण बेस्ट आहे, दी बेस्ट टीम. ऑल द बेस्ट टू ऑल द टीम्स. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. खूप सुंदर प्रतिक्रिया. आणि इथे क्रीडांगणावरती दाखल होत आहे. टीम वाडा एंटर इज इन ग्राउंड नाउ. इट्स अ बिग चॅलेंजिंग फाईट. टाइमिंग भी बढ़ाना पड़ेगा. 8 ओवर 20 मिनट में नहीं, वो टाइम आधा घंटा करना पड़ेगा. मैं बोलूँ ना, नहीं रूल्स है एक्चुअली. 6 ओवर के लिए 20 मिनट, तो 8 ओवर के लिए 20 मिनट होगा. आता फाइनल है. सामना 8 षटकांचा आहे. 8 ओव्हर्स. जे ऑफिशियल कमिटीनं माझ्यापर्यंत पोहोचवलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 8 ओव्हर्स, 8 ओव्हर्स आर देअर. सो इकॉनॉमिक्स योद्धा बनाम टीम वाडा हिरोज. चला मॅचला सुरुवात. आणि फलंदाजांना देखील विनंती आहे. आय रिक्वेस्ट यू टू बोथ ऑफ टीम, लेट्स प्ले द गेम. सुरुवात आपण करूयात. मॅचला इथे होतोय प्रारंभ. सो इट्स अ बिग टायटल फाईट इन बिटवीन 2 टीम्स. टीम वाडा हिरोज अँड स्पेशली इकॉनॉमिक्स योद्धा. सिन्स लास्ट 4 to 5 years they are showing a great performance. Actually, Economics Yoddha previous year also
they showing their best talent, but unfortunately they lost against the IEI champion. But this year definitely they actually they are really appreciated because they won the semi-final against the IEI champion, and now they are in final. So it's a really big match for both of team. Kunal Mistry is on a bowling mark now, and Mr. Kamlesh is on a strike. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे पहिल्याच बॉलवर पाठवलाय, पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. झालं गेलं लय झालं लय झालं वय झालं. खरं तर वेड या चित्रपटातील हे गाणं आणि महाराष्ट्राचे अत्यंत प्रसिद्धी परामुख लोकप्रिय माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब त्यांच्या चिरंजीवानं. आणि खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की विलासराव देशमुख साहेबांचं जे योगदान होतं या महाराष्ट्राच्या मातीकरता, कदाचित या महाराष्ट्र राज्याला उच्चांकावर नेण्याकरता त्या माणसाची मेहनत होती. काही आठवणी निश्चितच. कुणाल मिस्त्री गोलंदाजी करतोय सध्या, षटक क्रमांक पहिला आहे. स्लॉक स्वीप पाठवलाय सरळ लोअर परल स्टेशनच्या बाहेर, बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे असतील, आणि त्यानंतर त्या अशोक सराफ, आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की आत्ताच्या काळात भरत जाधव आणि त्यांची पूर्ण टीम. आणि खरं तर या सगळ्याची मुहूर्तवेळ म्हणजे आदरणीय पठारे साहेब, जेव्हा मी पाहतो ना, मला एका व्यक्तींची आठवण जरूर होते की आपल्याला जेव्हा पण विचारलं जातं ना की विमानाचा शोध कोणी लावला, आपल्या तोंडात एकच उत्तर असतं की राईट ब्रदर्स. परंतु निश्चितच जेव्हा प्युअर मुंबईकर मी कोणाला पाहतो ना, तर JP पठारे साहेबांना पाहतो आणि मला शिवकर बापूजी तळपदेंची आठवण कायम होते, ज्या माणसानं खरं तर विमानाच्या पूर्ण थिअरीज मांडल्या आणि शोध देखील लावून मुंबईमध्ये पहिलं विमान एक्झिक्यूट केलं. तर ही खरं तर या मातीची ताकद आहे. इथे डॉट बॉलची उद्घोषणा जरूर झाल्या. संघाची टोटल जर आपण पाहिली 13 ऑन स्कोर कार्ड, 13 धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचले. थोडेसे चेंजेस केले जात आहेत. येस, अँड चेंजेस आर मस्ट इम्पॉर्टंट बिकॉज ॲडॅप्टेशन्स येणं या पूर्ण तुमच्या तालिमेमध्ये ते फार गरजेचं आहे. बदल फार गरजेचे आहेत. कारण मी एक उदाहरण जरूर देईन. जर तुम्ही तुमच्या एक्सलन्समध्ये बदल केला नाही ना, तर जसं असं कोणाच्या स्वप्नात देखील वाटलं नसेल की नोकिया मार्केटच्या बाहेर जाईल किंवा निकॉनचा कॅमेरा मार्केटच्या बाहेर जाईल, परंतु त्या सगळ्याची जागा बदलली कारण त्यांनी ॲडॅप्टेशन्स केले नाही. इम्प्रूव्हमेंट्स जे आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि कदाचित त्यांची उणीव जाणवली आणि मग ते दोन्ही मार्केटच्या बाहेर गेले. इथे आपण पाहतोय कुणाल मिस्त्री गोलंदाजी मार्कवर आहेत. ते नवीन इनोव्हेशन्स इथे कुणालला देखील करावे लागतील. मिड विकेटला बॉल चाललाय, प्रताप त्या क्षेत्रात वेगानं आलेत आणि तदनंतर एक सिंगल इथून दिली जाते. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 ऑन स्कोर कार्ड. स्कोर मूव्ज ऑन 14, लॉस ऑफ 0. सावध पवित्रानं सुरुवात केली आहे. इट्स अ रिअली सेन्सिबल स्टार्ट बाय टीम इकॉनॉमिक्स योद्धा बिकॉज दे आर ऑल्सो बोथ आर सेन्सिबल प्लेयर्स. दे नोज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस मॅच. त्यांना अत्यंत महत्त्व ठाऊक आहे या सामन्याचं. कुणाल पुन्हा एकदा तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा झालाय. दुधारी तलवार. मी बऱ्याचदा म्हणतो की ही 2 धारेची तलवार आहे. कटे तो सामने वाले की नाही तो कटे तो अपनी गर्दन, असं देखील म्हणजे स्वतःचं नुकसान देखील या फटक्यानं होऊ शकतं. आणि इथे या धावसंख्येच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 ऑक्टोबर 1989. म्हणजे एक छोटा वर्षाचा चिमुकला 10वीत असताना पाकिस्तानच्या दौऱ्याच्या विरोधात खरं तर क्रीडांगणावरती दाखल झाला. वकार युनिसचा एक चेंडू त्याच्या नाकावर आदळला आणि रक्त बंबाळ झालं. आणि त्यानंतर त्याला विचारण्यात आलं स्क्वॉड करणं की आता खेळणार का, तरी देखील त्यांनी उत्तर दिले की येस मैं खेलेगा. आणि तोच छोटा 16 वर्षाचा पोरगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास लिहून गेला. नाव होतं सचिन रमेश तेंडुलकर. आणि कदाचित मी बऱ्याचदा म्हणतो की शिक्षणानं कोणाचं इव्हॅल्युएशन आपण नाही करू शकत बिकॉज तुमच्या ज्या नॅचरल ताकद आहेत, तुमची जी नैसर्गिक बलस्थानं आहेत ना, ती तुम्हाला फेवरेट बनवत असतात किंवा ती तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. म्हणजे कधी आपण कोणाला हलक्यात न घेण्याची चुकी. सूरज चव्हाण खरं तर एका खेडोपाड्यात काम करणारा पोरगा टिकटॉकवर रील बनवायचा आणि जसं टिकटॉकवर बंदी आली तशी त्यानं सोशल मीडियावर धाव घेतली आणि तो सुपरस्टार बनला बिग बॉसचा.
अगदी करोडो रुपयाची नामांकनं त्याच्या नावावर गेली. गौतमी पाटीलचं उदाहरण मी जरूर देतो, कारण ती देखील तिच्या नॅचरल स्टाईलमुळे येस दे हॅव देअर नॅचरल इफिशियन्सीज. सो या जी नॅचरली ज्याला देणगी आहे ना, त्याला खरं तर ती ताकद इथे पहा. फटका चांगला आहे, बॅक टू द बॉलर, सेल्फ फॉलो थ्रू मधून इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. व्ही मध्ये फटका, इथे लॉंग ऑफ मधून स्वप्नील कराळे होते त्या क्षेत्रात, एक सिंगल कन्वर्ट झाली आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या धावसंख्येवर. क्रिकेट आहे ना, भल्या भल्यांना रडवतं, बिकॉज इट्स अ गेम ऑफ अन इमोशन्स. हा खरं तर मनाशी जोडलेला खेळ आहे. म्हणजे अनेकांना रडताना या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती आपण पाहिलंय. फटका, कमी गतीचा चेंडू, खाली क्षेत्ररक्षक, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. यापेक्षा सोपं क्रिकेटमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. आणि जर अशा पद्धतीनं झेल तुम्ही ड्रॉप करताय, डेफिनेटली यू हॅव टू बेअर फॉर दॅट. तुम्हाला त्याची किंमत इथे चुकवावी लागेल. आणि एकंदरीत संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवर मेगा ग्रँड फिनालेमध्ये तुम्ही आहात. म्हणजे हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर 2003ला ज्यावेळी 13 धावसंख्येवर रिकी पॉन्टिंगचा झेल सुटला, त्याच्यानंतर मग जो इतिहास घडलाय, हे बघा, हे असं होणार 100%. तुम्हाला त्याची किंमत इथे चुकवावीच लागेल. षटकार. लॉस ऑफ 0 विकेट. पार्टनरशिप बनणं, एक मोठी साझेदारी बनणं, खरं तर हे धोक्याचे संकेत असतील टीम वाडा करता. चांगली गोलंदाजी, बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता किंवा स्क्वेअर कट सारखा फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता. असफलता मिळाली आणि तदनंतर एका निर्धाव डॉट बॉल एक्झिक्युशन इथे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज तयार, अराउंड दी स्टंप्स आलाय. फटका चांगला आहे, कमी गतीचा बॉल, त्याला पाठवलाय सरळ स्टँडच्या बाहेर. बॉल चाललाय, टाटा बाय बाय. कदाचित मृत्यूच्या दारात देखील ती भागीदारी घेणारी असावी. कवी कलश आणि धर्मवीर संभाजीराजे. म्हणजे औरंगजेबाच्या छावणीत असताना छत्रपती संभाजी महाराज हसत होते आणि त्यावेळी देखील त्यांनी कवी कलशांना विचारलं की कवी कलश, काही यावर सुचतंय का बघा. कवी कलशांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांनी तिथं उच्चारलं, राजन तुम हो सांझे क्या खूब लढे हो जंग, देखत तुम्हारा तेज तखत तवत औरंग. म्हणजे राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य आणि तुमचं हे तेज पाहून औरंगजेबानं देखील कुडघे टेकलेत. कदाचित त्या मृत्यूच्या भागीदारीत देखील ती दोस्ती तिथं होती. आणि एकंदरीत तिथे षटक क्रमांक 2, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 32 रन्स ऑन स्कोर कार्ड नाव आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. ही जी एक बाब आहे ना, आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट, कदाचित वाडा संघाला थोडंसं मागे ढकललंय. इकॉनॉमिक्स योद्धा या संघानं 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 32 या आकड्यावर. सर्व एन्जॉय करतायत ही स्पर्धा. अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. चहू बाजूनं प्रेक्षकांच्या नजरा या क्रीडा नगरीवरती खेळल्यात. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. कुणाल मेस्त्री वैयक्तिक कोड्यातलं दुसरं षटक. फटका पहा, स्टिअर केला, बॉल चाललाय ऑन साइडला. प्रताप प्रधान जीवाच्या आकांतानं चेंडूवर झडप टाकण्याचा प्रयत्न केलाय. तिथे अपयश आल्यानंतर चेंडू निघून गेलाय. 4 धावसंख्येच्या मदतीनं चौकार. थँक्यू. आज शनिवार आहे आणि मी बऱ्याचदा म्हणतो की शनिवारचा संकटमोचक त्या संघासाठी कोण असणार. यस, हनुमानजी का दिन है आज. मी सकाळीच उल्लेख केला. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वारयुत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. तर त्याच प्रभू हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन या क्रीडा स्पर्धेचा आगाज आपण आज केला होता. आणि इकॉनॉमिक्स योद्धा के लिए वो संकटमोचक कौन बनेगा, या टीम वाडा के लिए वो संकटमोचक कौन बनेगा. फिलहाल तो सफर जारी है. 37 रनों की पारी अभी तक दोनों बल्लेबाजों ने खेली है. कुणाल मिस्त्री इस ओवर की अगली गेंद करते हुए डाउन द ट्रॅक. बॉल चाललाय इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये फटका आहे. अगेन एक सिंगल इथून मात्र येईल, कारण डीप लॉंग ऑफ मध्ये धीरज भोईर स्वतः तैनात होते.
याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते 38. स्कोर मूव्स टू 38. लॉस ऑफ 0 विकेट. एकही गडी बाद न होणं हे धोक्याचे संकेत टीम वाडासाठी असतील. कुणाल मिस्त्री मात्र चांगली गोलंदाजी जरूर करतायत. पेशन्स फार महत्वाचे आहेत आणि पेशन्स इथे मात्र फ्लिक केलाय मनगडाच्या सहाय्यानं. तुषार चौधरी ट्रॅक करतात बॉलला. पाठलाग सुरू आहे आणि अडवलाय. अक्षरशः थांबवलं चेंडूला. धावा इथे कंप्लीट केल्यात त्या मात्र 2. इस 2 रनों की मदद से स्कोर गोज टू 4-0. 40 ऑन स्कोर कार्ड. दोनों बल्लेबाजों ने सावध पवित्रा लिया है. काफी सेंसिबली स्टार्टअप देते हुए और इस पारी को संभालते हुए दोनों भी बल्लेबाज काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कुणाल मिस्त्री फिर एक बार तैयार और ये क्रॉस बॅटेड स्ट्रोक. रवी आतकरी ज्यानं टिपला इथे झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. अगदी या स्पर्धेची सुरुवात भारत मातेच्या जयघोषानं आपण केली. मी श्रीनाथ सर दाखला देतो ना की काश्मीर तिकडनं जे नॉर्थ इंडियाची बॉर्डर आहे ना आणि सियाचीन नावाचा जो प्रदेश आहे, सैनिकांना आपण लक्षात ठेवणं आणि तितकंच त्यांना सलाम ठोकणं का गरजेचं आहे. द्विवेदी सर, त्या सियाचीन नावाच्या प्रभागामध्ये ना -°C तापमान आहे. 16 -14 -14 आणि तिथं आपल्या भारत मातेचे रक्षक अर्थातच आपले वीर जवान. इथे पहा फटका सरळ उडवलाय. मिड लॉंगनच्या डोक्यावरून ठोकलाय. अत्यंत विस्फोटक स्ट्रोक. 6 धावा. Then Mandar Chauhan and Prajot Chauhan. This really we are thankful to all of the match referee. Then online scorer Mr. Prajot Chauhan. आपका भी हम तहे दिल से शुक्रगुजार रहेंगे. हम लाइव स्ट्रीमिंग सौरभ गाड़ी. देन कॅमेरामन शुभमजी सुर्वे देखील आपण मनापासून इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. फोटोग्राफर मानसी अँड राज. देन नो डाऊट अन्नदाता सुखी भव. नागराजजी तुमचं मनापासून आभारी आहोत आम्ही, कारण ते फार महत्वाचं आहे. म्हणजे ही सगळी जी भागदौड आहे ना ही पोटासाठी आहे. या 4 इंचाच्या पोटाच्या खळगी करत आहे. त्यामुळे नागराज तुमचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार आहे स्वप्नील कराळे. पहिलाच बॉल मिड विकेटला. अप्रतिम कामगिरी इथे. बॅट्समन आउट. प्रीतम गोतारणे व्यावसायिक क्रिकेट मधला खेळाडू आहे. ही इज द प्रोफेशनल प्लेयर. सो एका हातामध्ये झेल टिपणं. गुड कॅच. रिअली डेफिनेटली गुड एफर्ट्स. ॲक्च्युली बघा आपण हे जे रेल्वेकर आहेत ते देखील वृक्षप्रेमी आहेत. म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये जसा 2003चा विश्वचषक पाहताना जोहान्सबर्गचं जे मैदान आहे ना त्याच्या मैदानाच्या आतमध्ये झाड आहे, तसं मी बऱ्याचदा म्हणतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ही खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या संतांची शिकवण आहे. निसर्गप्रेमी आपण आहोत आणि त्यामुळेच या मैदानात देखील बरीचशी झाडं आहेत. त्या झाडाच्या आड अगदी चेंडू गेला आणि खरं तर तो आम्हाला दिसणं अपेक्षित नव्हतं. डेफिनेटली स्वप्नील कराळेला मिळते इथे पहिली सफलता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर. बॉल चाललाय एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. झेल टिपलाय. प्रीतम गोताराडेचं करावं तेवढं कौतुक. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. तर काय गुणवत्तेनं मिसकनेक्शन. मैदानाच्या आतमध्ये कुणाल मिस्त्री मात्र ट्रॅक करतोय बॉलला. चेस करत असताना इथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 51 ऑन स्कोर कार्ड नाव.
51 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 51 धावसंख्या जी पटलावर जोडली गेली आहे. गोलंदाज तयार. स्वप्नील कराळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कमी गतीचा बॉल त्याला पाठवलाय सर प्रेक्षकांच्या भेटीला इनटू द फॅन्स. इट्स अ मॅसिव्ह हिट बाय मिस्टर दत्ता. षटकार आला. इट्स अ 6 फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. अगेन इट्स षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 65 इज ऑन अ स्कोर कार्ड. स्वप्नील कराळेच्या विरोधात हे खर तर एक खेळाडू कदाचित त्याला उद्यापासनं इतकी बोलणी ऐकायला लागतील वाडा संघाची विशेषतः. आणि शेवटचा गोलंदाज तयार. आणखीन एक धमाका. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. षटकार 6 धावा. जमविशी जपून आपुली तू खेळी काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी भवताली तब झेल घ्यावया. जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. म्हणून ना संधीचं सोनं करता आलंच पाहिजे. त्याकरता सुपर 30 मधला एक डायलॉग है कि मैच खत्म होने से पहले आप पूरी कोशिश जारी करो. आखिर में रिजल्ट कोई भी हो आपका प्रयास आपके एफर्ट्स दे रिचेस यू अप टू युअर डेस्टिनेशन. ते तुम्हाला तुमचा सफर तुमचा तय होईल त्या सर्व तुमच्या प्रयत्नांनी. पण आपण आपले सर्वोच्च प्रयत्न करायला विसरलं नाही पाहिजे. हाच संदेश देणारा कदाचित हा सामना आहे. धीरज भोईर आलाय क्रीडांगणावरती. तो चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका चांगला आहे. ऑन द राइज ऑन द अप बॉल चाललाय टिपिकल कॉपी बुक स्टाईल ऑन द राइट 6. व्हाट अ मॅसिव्ह स्ट्रोक बाय अगेन मिस्टर निखिल. षटकार. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आला. निखिलच्या बॅटमधून आलाय. काय येतं फिक्स एकदाच सांगा. कारण एक जण सांगतोय ज्ञानेश्वरनी मारलाय. एक जण सांगतोय निखिलनी मारलाय. यस इथे याच षटकाराच्या आधीच्या मदतीनं संघाची टोटल 84 ऑन स्कोर कार्ड. 84 धावा. 84 इज ऑन अ स्कोर कार्ड नाव. फार मोठी धावसंख्या. चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला रवीच्या डोक्यावरून बॉल चाललाय 6 धावांसाठी. सर मरीन ड्राईव्हच्या दिशेनं षटकार. काल खरं तर IEI चॅम्पियन संघानं सर्वोच्च धावसंख्या उभी केली होती या क्रीडांगणावरती. 112 आय थिंक.
आणि त्याच्यामध्ये प्रथमेश पाटणकर 107चं कॉन्ट्रीब्युशन होतं. आज ती संधी खरं तर चालून आली आहे. डेफिनेटली ॲक्वानॉमिक्स योद्धा या संघाकरता. एकंदरीत महिलांचे सामने देखील आज आपण पाहिले, वुमन क्रिकेट देखील पाहिलं. आणि खरं तर श्रीनाथ सर, मी एक गोष्ट जरूर सांगेन की महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी एकमेव खेळाडू झाली आहे, म्हणजे ती आहे जिनं आंतरराष्ट्रीय फुटबॉल देखील खेळलाय आणि जिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील खेळलाय. आणि ती ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट करते, जिचं नाव आहे एलिस पेरी. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे की जिनं आंतरराष्ट्रीय स्तरामधल्या दोन्ही खेळाच्या फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल लेवलला तिनं स्वतःच्या देशाला रिप्रेझेंट केलंय. ना भूतो ना भविष्य असं उदाहरण इतिहासात अजून नाही आहे. तर एलिस पेरी जी आहे, हॅट्स ऑफ टू हर, बिकॉज तिचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ऑस्ट्रेलियाकरता. आणि इथे नारी शक्ती पाहिल्यानंतर मला एलिस पेरीची आठवण झाली. डेफिनेटली चांगला चेंडूचं इथे मात्र एक्झिक्युशन केलंय. लेग ऑफ ब्रेक टाकला होता, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाचा हा लेग ब्रेक अगदी सुनील जोशी नावाचे 1983च्या सुमारास जे गोलंदाज होते त्याच शैलीने इथे मात्र गोलंदाजी करतायत शुभम. फटका पहा, लेट कनेक्ट झालाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर सुंदर अफलातून फिल्डिंग. इट्स ग्रेट एफर्ट्स इन फिल्डिंग बाय मिस्टर स्वप्नील कराले स्पेशली. याच एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल 91 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 91 धावा. व्हाईट बॉल करार दिला गेलाय. क्रिकेटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सचा रूल नंबर 22, जेव्हा स्टंपांच्या अतिरिक्त बाहेर चेंडूचा नॉन प्लेएबल डिलिव्हरी असेल त्यावेळी त्याला व्हाईट दिला जातो. इथे पहा लेट कनेक्ट होत आहे. एक्झिक्युशन खूप सुंदर आहे गोलंदाजाचं. अगेन इट्स अ डॉट बॉल फॉर टीम वाडा हिरोज. कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि मेगा ग्रँड फिनाले आपण पाहतो, त्यामुळे डेफिनेटली एक चांगलं द्वंद्व युद्ध क्रीडांगणावरती सध्या आपण पाहतोय. फटका ऑन साइडला. स्वप्नीलचे प्रयत्न शर्थीचे, त्याला अपयश मिळतंय आणि सरळ आमच्या मुख्य मॅनेजमेंट कमिटीला सलामी देत असताना इथे आला. आणखीन एक वन मोर बाउंड्री फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. कम ऑन डीजे. ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक. बॉल चालला लॉंग ऑफ. बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ ग्रेट नॉक बाय मिस्टर ज्ञानेश्वर अँड निखिल. सुंदर फलंदाजी करतात. द बिग हँड्स फॉर इकॉनॉमिक्स योद्धा. ग्रेट बॅटिंग. रिअली इट्स अ मार्वलस इनिंग. इथे पहा अगेन इट्स अ मॅसिव्ह मल्टी हिट प्लेड बाय मिस्टर रन. और इस 6 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 106. टॉप स्कोर को ब्रेक करने के लिए एक अपॉर्चुनिटी है. माफ करा, 8 षटकांची ही लढत आहे. हे खरं तर मीच विसरलो होतो, परंतु ते फार महत्वाचं आहे की आपण ज्या ट्रॅडिशनल आपल्या मॅचेस होत्या किंवा आपल्या लीग मॅचेस ज्या होत्या, दिस लीग मॅचेस वी ऑलरेडी प्लेड फॉर 6 ओव्हर इच अँड एव्हरी मॅच. आता आपण 8 ओव्हर्स चा इथे मात्र आपण मकरंद आलेत. षटक क्रमांक 7वं. 106 धावा. 106 लॉस ऑफ 2 विकेट. खडे प्रहार केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन्स अगेन फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. याच 6 धावसंख्येच्या मदतीनं विथ द हेल्प ऑफ दिस 6 स्कोर मूव्स ऑन 1-1-2 लॉस ऑफ 2 विकेट. नाउ मिस्टर ज्ञानेश्वर इज इन अ रियली ग्रेट फॉर्म. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी
आणि चेंडू हवेत आहे. पकडो कॅच, जीतो मॅच. बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. आणि डेफिनेटली हॅट्स ऑफ. थँक्यू समीर पाटील, जितेश परुळेकर आणि त्यांचा पूर्ण त्यांची टीम. फटका चांगला आहे, परंतु पहा अतिरिक्त उंची दिली आहे फटक्याला आणि और ये लपक लिया है और एक बड़ी मछली जाल में फंस गई है. वन मोर विकेट डाउन फॉर टीम एक्वानॉमिक्स योद्धा. कसं आहे ना श्रीनाथ सर, आपला जो साथीदार है ना तो ट्रांसपरेंट पाहिजे. आमचा समीर जी पाटिल जे आहेत ते ट्रांसपरेंट. हमारे दोनों के बीच में जो भी है वो बहुत क्लैरिटी रहती है. अभी ये टूर्नामेंट को बहुत मिस कर रहा है एक्चुअली टीम मोरक्को, बिकॉज समीर पाटिल इज ऑल्सो गुड प्लेयर एंड प्रीवियस ईयर ही इज रिप्रेझेंटिंग, ही ऑलरेडी रिप्रेझेंटेड टू IAI चॅम्पियन. इज द पार्ट ऑफ विनिंग टीम. अगदी त्या विजयी संघाचा तो देखील प्रभाग होता. एखाद्या खेळाडूला जेव्हा तुम्ही मॅचपासून दूर ठेवता ना, म्हणजे पाण्यापासून खरं तर एखाद्या माशाला वेगळं जेव्हा काढतो आपण, तो जसा तडफडतो, कदाचित तशी अवस्था असते. तर यस, या गोष्टी होत राहतील. चला आपण वळूयात क्रीडांगणावरती. खूप चांगली गोलंदाजी मकरनच्या माध्यमातून सुरू आहे. फटका चांगला आहे, मिड विकेटला मानवंदना दिली आहे. बॉल चाललाय. से टू टाटा, बाय बाय, गुड बाय, षटकार 6. आव्हानचा डोंगर उभा केला आहे एवढंच सांगावं लागणार आहे. आणि ते शिखर जर सर करायचं आहे तर आता वाडा संघाला देखील. फटका अगेन इनटू द फॅन्स. बॉल चाललाय 6 धावांसाठी, षटकार. थैंक यू डीजे. द्विवेदी साहब, जब हमारा कोई भी मैच मिस होता है पहले दिन देखने का, तो दूसरे दिन सुबह सुबह हम लोग ESPN और स्टार स्पोर्ट्स पे हाईलाइट देखते हैं. आणि त्या हायलाइट. फटका चांगला आहे, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या क्षेत्रात शुभम होते. इट्स अ गुड फिल्डिंग. स्कोरर 225 झाल्या तुमच्या. हा, लक्ष द्या. जगातली, मी काल पण उल्लेख केला की जगातला सगळ्यात सत्यानाश जर कोणी केला असेल तर त्या मोबाईलने केलाय. म्हणजे जेवढा मोबाईल चांगला आहे ना तेवढाच मोबाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 125. 125, लॉस ऑफ 4. म्हणजे माणूस मोबाईल मध्ये मग्न झाला ना की सगळ्या गोष्टी बिघडतात. आणि कदाचित तिकडे ॲक्वानॉमिक्स योद्धाचे सगळे जे फॅन फॉलोअर्स आहेत फार खुश झाले होते की आता फार मोठी इनिंग खेळली आहे. काल देखील मी दाखला दिला की एक रील फार प्रसिद्ध झाली पूर्ण सोशल मीडियावर. एक तरुण मुलगी तिच्या आईला विचारते की आई, जर तुला संधी मिळाली तर तू पहिलं चांगलं काम काय करशील. ती सांगते की वरोटा घेईन आणि पहिले तुझा मोबाईल फोडणार. म्हणजे मोबाईलमध्ये मग्न झाल्यानंतर कदाचित या चुका होणं अपेक्षित आहे. इथे वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 105, सॉरी माफ करा, 125, 125. 125 लॉस ऑफ 4, 125 runs and it's a last over for this first inning. Mr. Shubham is on again bowling track and Mr. आडवा बॅटनं इथे अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसलाय. बॉलला चेस करतायत प्रताप. नीलेश थे उस गेंद के ऊपर, बल्लेबाज. और अब स्ट्राइकर एंड पर ज्ञानेश्वर ने अच्छी पारी जरूर खेली है. is taking a great responsibility because he know the importance of this inning also, because this match is really vital for both of team.
white ball signal from umpire and then again score moves to 1-7, loss of 4 wicket. 127 रन 4 विकेट के नुकसान पर कुल स्कोर जा पहुंचा है. इकोनॉमिक्स योद्धा now is in a strong situation. ये स्ट्रोक स्टैंड एंड डिलीवर्ड, सीधा उछाल दिया है गेंद को, भेज दिया है सीधा तारामंडल के बाहर. 6 रन. इथे जर आपण त्या खेळाडूकडे पाहिलं ना सर, पोलाइटनेस है ना सबसे बड़ा दागिना कहा जाता है. मतलब नम्रता है ना, आदमी का जो शील है वो बहुत कुछ निर्भर करता है. और इतना बड़ा एक स्पेल खेलने के बाद, इतना बड़ा इनिंग खेलने के बाद दोनों भी बल्लेबाजों का अगर बॉडी लैंग्वेज अपन देखेंगे तो डेफिनेटली दे आर रियली पोलाइट, डेफिनेटली दे आर प्लेइंग गुड नॉक. अगेन एक चांगला स्ट्रोक, बॉल ग्लान्स केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर, चेंडू निघून जाईल. and with this 4 runs, with the help of these 4 runs, score moves to 137, loss of 4. आता सावध नाही आहे, परंतु थंडीत आग लावले एवढी नक्की आहे इकॉनॉमिक्स योद्धानं. कारण माहोलच बनवून टाकलाय त्यांनी, एवढ्या धावा उभ्या केल्यात. आणि द्विवेदी सर, मैं मराठी में कहना चाहूँगा कि दूध उतू गेल्यानंतर ना शोक करण्यात अर्थ नसतो. वो दूध एक्स्ट्रा अगर ओवरफ्लो हो गया ना तो उसके बाद शोक करने में कोई अगर ये नहीं रहता, अफसोस नहीं रहता. तो डेफिनेटली वाडा टीम मस्ट नीड टू थिंक ऑन दिस. इथे पहा आणखीन एक धमाका, प्रॉपर कनेक्शन, बॉल पाठवलाय 6 धावांसाठी, षटकार. एखाद्या गुन्हेगाराला जसा पोलीस पकडून आणतो आणि जेलमध्ये टाकल्यानंतर रात्री जसा चोप दिला जातो ना, कदाचित तसा चोप इथे या गोलंदाजांना दिला आहे. अगदी अत्यंत विस्फोटक फलंदाजी. इट्स अ ग्रेट नॉक बोथ ऑफ बॅट्समन. जर त्यांची फलंदाजी पाहिली, खूप चांगल्या दर्जाची फटकेबाजी होते आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं विथ द हेल्प ऑफ दिस वाईड रन स्कोर गोज टू 144, 144. मिसकनेक्शन पाहायला मिळालं. देर इज नो टायमिंग फॉर दिस शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट and fielder is fumbling, but only single is there and score goes to 145, loss of 4 wicket. 145 आणि ज्ञानेश्वर 15 balls 49 चा नॉक त्यानं खेळला. खूप चांगली बॅटिंग. विजया करता टीम वाडा हिरोज रिक्वायर्ड 146 runs to win this match in 48 balls. So पूर्वार्ध आपण पाहिलाय, फर्स्ट इनिंग आपण पाहिली. उत्तरार्धामध्ये याच 146 चा पाठलाग करायचा आहे. मी काल देखील बऱ्याचदा उल्लेख केला की ऑस्ट्रेलियानं जेव्हा 438 ठोकल्या, व्हेन ऑस्ट्रेलिया मेड द स्कोर 438, एव्हरीवन थिंक्स दॅट नाव ऑस्ट्रेलिया इज द विनिंग टीम, बट मिस्टर हर्षल गिब्स वॉज देअर फॉर साऊथ आफ्रिका. त्याचं 9 आकड्यावर झेल सोडला मायकल क्लार्कनं आणि त्यानं ठोकला 175 आणि 443 चा इतिहास घडला. कदाचित तसा कोणीतरी हर्षल गिब्स किंवा तसा कोणीतरी संकटमोचक टीम वाडा के लिए इधर वो भूमिका निभाने वाला उसको बनना ही पड़ेगा. कोई ना कोई तो है. कुणाल मिस्त्री रहेगा या प्रीतम रहेंगे, उनके ऊपर बहुत सी निगाहें रहेगी इस पूरी प्रतियोगिता की, क्योंकि ये इम्पोर्टेंट मैच है और ग्रैंड फिनाले हम लोग देख रहे हैं. कळत न कळत स्पर्धा तर पूर्ण आता संपत आली आहे, परंतु चुकीनं जर कोणाचं नाव माझ्याकडनं घ्यायचं राहून गेलं असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. डेफिनेटली जर चुकून कोणाला, बघा हा 2 दिवसाचा खेळ, हसी मजाक आपला चालत राहील, परंतु चुकून कोणाला जर मनाला लागेल असं जर आमच्याकडनं नकळत निघून गेला असेल त्याबद्दल देखील आम्ही क्षमस्व असू. आणि पूर्ण आयन एक्सचेंज मॅनेजमेंट टीम, माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपला आभारी असेन. आणि श्रीनाथ सर, इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आपल्या सगळ्यांच्या मध्ये आदरणीय किरणजी निवाते सर उपस्थित आहेत.
यंग टॅलेंटला संधी कशी दिली पाहिजे ना, कदाचित या माणसाकडनं शिकलं पाहिजे. डेफिनेटली या जगात हजारो जण येतील क्रेडिट घेण्याकरता, परंतु समर्पण क्रेडिटचं कसं करायचं ना, त्याचं एक चांगलं उदाहरण आदरणीय किरण निवाते सर आहेत. आणि जर किस्सा सुनावला तर फार म्हणजे काही प्रोटोकॉल्स आहेत की जे मी ध्वनिक्षेपकावर बोलू शकत नाही, परंतु त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि निश्चितच ही इज द इन्स्पिरेशन बिहाइंड मी, की त्यांनी मला सांगितलं डेफिनेटली या इथपर्यंत येऊन संधी प्राप्त करून दिली. तर पुन्हा एकदा त्यांचे आभार. आणि वळूयात क्रीडांगणावरती. खरं तर फार मोठं द्वंद्व युद्ध रंगणार आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतो इकॉनॉमिक्स योद्धा 146चं टार्गेट समोर ठेवून उभा आहे. आणि फलंदाज, दोन फलंदाज प्रीतम आणि त्याचा साथीदार कुणाल मेस्त्री, वाड्याचे दोन्ही धुरंधर या मैदानाच्या आतमध्ये जे खरं तर एंटर्ड होत आहेत, जे येत आहेत फलंदाजीतून त्यांचं कला कौशल. दे आर शोइंग देअर स्किल्स नाव, बिकॉज आय एम एव्हरी टाइम सेइंग दॅट बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. वार पलटवार जर झाले नाही ना तर मॅच मध्ये मजा नाही. म्हणजे आग है ना, दोनों तरफ से लगनी चाहिए, तभी तभी इस मैच का आनंद प्रेक्षक उठा सकेंगे. सो 18.25 रन्स रिक्वायर्ड पर ओवर. नाउ इट्स अ चैलेंजिंग फेज फॉर टीम वाड़ा. बट मैं हर बार कह चुका हूं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ये रिजल्ट चाहे कुछ भी हो, रिजल्ट से कुछ लेना देना नहीं है हमको, लेकिन भिड़ना चाहिए, लड़ना चाहिए बस. और जाएंगे मैदान की ओर. अंपायर का सिग्नल आता हुआ और लेट्स प्ले द गेम. द फर्स्ट बॉल मिस्टर गंगाधर इज ऑन अ बॉलिंग ट्रैक नाउ. He is representing his team from the railway end, Mr. Gangadhar, and Mr. Kunal Mistry is on a striker end. You see Pritam Gotarne is on a bottom end or non-striker end. Let's play the game. इस ओवर का खेल, नेक्स्ट इनिंग का खेल, सेकेंड इनिंग का खेल शुरू होने जा रहा है. गेंदबाजी करने आ रहे हैं गेंदबाज गंगाधर. इट्स अ वेरी फर्स्ट डिलीवरी ओवर द विकेट. It's out of the outside the off stump, because impact line का अगर हम लोग यहाँ से सोचेंगे तो definitely it's outside the off stump. That's why umpire giving this white ball signal. First run. Bowler अभिषेक, कमलेश, माफ करा, कमलेश आहे. स्ट्रॅटेजी बदलल्यात कुठेतरी. इकॉनॉमिक्स योद्धा संघानं देखील कमलेश आलेत. चांगली गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये करत आलाय. प्रॉपर ब्लॉक, वेगावर देखील स्वार झाला होता गोलंदाज. मी याच करता म्हणतो की फुलिश लेंथ इज द बेस्ट एव्हर वेपन इन क्रिकेट. क्रिकेटमधलं हे ब्रह्मास्त्र त्यांना फेकलं, परंतु सुदैवानं कुणाल फार हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे आयुष्यात येणाऱ्या संकटांना असंच डिफेन्स केलं पाहिजे, आणि ते डिफेन्स त्यांना इथे जबाबदारीने केलंय. गोलंदाज तयार. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ये कॅच नाही, ये मॅच छोडा है. कुणाल मेस्त्री जर या मैदानात थांबला, म्हणजे मी तुम्हाला या आधी सामना सुरू व्हायच्या आधीच दाखला दिलाय की हर्षल गिब्सचा असाच झेल क्लार्कनं 9 वर सोडला आणि 175चा नॉक नाबाद नॉट आउट ज्यानं ठोकला. कदाचित हिस्ट्री रिटर्न्स जे म्हणतात ते घडू शकेल का? जर तसं घडलं तर सामना पाहायला देखील मजा येईल. गोलंदाज तयार. कमलेश पुन्हा एकदा निघालाय. सुंदर गोलंदाजी. लेग ब्रेक टाकला होता, क्विक लेग ब्रेक, आणि नियंत्रण होतं चेंडूवर. कंट्रोलिझम तुम्ही पाहिलं. क्विक लेग ब्रेकचं एक्झिक्युशन केल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता इथं संपन्न झाले. इट्स अ डॉट बॉल. नाव ओनली 3 balls रिमेनिंग फॉर दिस ओव्हर. फर्स्ट ओव्हर आपण P1 नाही म्हणू शकत, कारण आता रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत या मैदानात. आपण पाहिलं की पॉवर प्ले कुठल्याही प्रकारचा नव्हता, त्यामुळे जे काही आहे ती खुली मुभा प्रत्येकाला इथे निश्चितच प्राप्त झाली आहे. आडव्या बॅटनं मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बीट केलं पेसनं. वेग फार जास्त होता गोलंदाजाचा, आणि कमलेश इथे हवी ठरतात. फार मोठा धावफलक उभं केलंय जरूर, परंतु जो स्टार्टअप इथे येणं गरजेचा होता तो स्टार्टअप दिसू शकलेला नाहीये पहिल्या षटकात. म्हणजे मी काल देखील म्हणालो की जर सुरुवात चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होतो, परंतु ती सुरुवात थोडीशी खडतर झाली आहे टीम वाडा. फटका चांगला आहे. ही वादळापूर्वीची शांतता.
कुणाल मेस्त्रीच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका षटकार. षटकाराच्या मदतीनं 9 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू कमलेश. फटका चांगला आहे कुणालचा. हा स्ट्रोक बॉल चाललाय. पहा काय एफर्ट्स टाकलेत. प्रयत्न आणि फक्त प्रयत्न. डेफिनेटली गुड फिल्डिंग. स्वतः क्षेत्ररक्षणामधून फिल्डिंग मधून देखील आपण योगदान देऊ शकतो हे त्या खेळाडूनं तिथे दाखवलंय. संघाची टोटल पहिल्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर इज ऑन अ 10 लॉस ऑफ 0. विजयाकरता 7 षटकं म्हणजे 42 बॉल्स अँड देर आर 136 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. फक्त आणि फक्त इथे जशी फटाक्यांची आतिषबाजी होते तशी तुम्हाला इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. कुणाल मेस्त्री स्ट्रायकर एंडवर आहे. सजाद आलेत. हा देखील मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू है. सजाद मैं जरूर कहना चाहूँगा घाट घाट का पानी पिया हुआ ये भी खिलाड़ी है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आए हैं और यहाँ पर एक वाइड गेंद से शुरुआत करते हुए एक एक्स्ट्रा रन की मदद से स्कोर जा पहुंचा है. स्कोर मूव्स ऑन 11 लॉस ऑफ 0. नाउ 135 रिक्वायर्ड टू विन दिस मैच फॉर टीम वाडा हीरोज. सुंदर गोलंदाजी होते. पॉकेटचा वापर केलाय. चेंडूची जर आपण डेप्थ पाहिली बॉलची डिलिव्हर्जन डेप्थ पाहिली तर अत्यंत दर्जेदार चेंडूची हाताळणी. इथे मात्र एक्झिक्युशन जे आपण पाहिलं प्रॉपर एक्झिक्यूट केला बॉलला. एक सिंगल जरूर आली आहे बाईकच्या स्वरूपात. अँड स्कोर मूव्स ऑन 12 नाव. 12 ही धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. सजाद बॅटची कडा. ॲक्वानॉमिक्स योद्धा हा खरं तर असा संघ आहे की ज्यांच्या ताफ्यामध्ये गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. ही बलस्थान आहेत. हे त्यांचे पॉवरफुल एलिमेंट्स आहेत. बॉलिंग इज देअर पॉवर. बॉलिंग इज देअर स्ट्रेंथ आणि ती स्ट्रेंथ ते वापरत आहेत. फटका चांगला आहे. कुणालचा हा स्ट्रोक बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. अचूकतेने इथे टिपलाय झेल संपवलाय. कुणाल मेस्त्रीचा खेळ. बॅट्समन आउट. कम ऑन डीजे. जरूर आहे त्यामुळे सुरुवात त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. इथे धीरज भोईरला देखील अगेन डॉट बॉल. सुरुवातच निर्धाव चेंडूने केली आहे. संघाची टोटल 13 लॉस ऑफ 1 इंपॉर्टेंट विकेट. 13 रन कुल स्कोर. और धीरज भोईर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. टीम वाडा को रिप्रेजेंट करेंगे. सजाद गेंदबाजी के तौर पर. फ्लिक ऑफ द रिस्ट करने का प्रयास था. बैक ऑफ द विकेट. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. बाउंड्री. 4 रन. टीम वाडा हीरोज 1+5. अत्यंत मच नीडेड 5 रन. या चौकाराच्या मदतीनं 5 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर मूव्स ऑन 18 लॉस ऑफ 1 विकेट. धीरज भोईर इज लीडिंग नाउ द बॅटिंग साइड. Oh, it's a great ball, but it's outside the off stump. Again, umpire showing white signal. And 1+1, 2 extra runs for team Wada Heroes. Score moves on 2-0, 20 loss of 1. Now 126 required to win this match for team Wada and the remaining deliveries. Second over is in progress.
मिस्टर सज्जाद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे प्रीतमचा, हात तडाखा, बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, ठोकला इथे षटकार. म्हणतात ना की भरलेला खिसा आहे ना माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो. इथे पहा बेफाम होऊन फलंदाजी सुरू आहे प्रीतमची, कारण हा देखील वाड्याच्या मातीतला मराठमोळा खेळाडू आहे, तो देखील ठोकतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली. इट्स 32 रन्स नाव ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. स्कोर गोज ऑन 32. 114 नाउ रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मैच. 114 रनों की जरूरत है. 19 की औसत से, हाँ 36 गेंदे शेष है और 114 19 रन के औसत से प्रति षटक यहाँ पर, प्रति ओवर यहाँ पर रन बनाने होंगे. प्रीतम जब तक खड़े हैं तब तक उम्मीद कायम है और डेफिनेटली नए गेंदबाज इस ओवर की शुरुआत करने जा रहे हैं. मिस्टर निखिल is on a bowling track now and Mr. Dheeraj Bhoir is leading the batting. Full toss था, ज्याला कन्वर्ट करणं अगदी इट्स अ डबल माइंड फेज सिच्युएशन. अब के बाद से, क्योंकि ये क्रिकेट है ना दोस्तों, काफी खतरनाक खेल है. ये काफी खतरनाक होता है क्रिकेट, क्योंकि ये पल में राजा तो पल में भिखारी भी बना देता है. और यही से हमें सीख मिलती है कि ऑलवेज पुट योर फुट ऑन ग्राउंड. अपना जो पाव है ना जमीन पे रखना ही रखना है अपने को. क्योंकि मी बऱ्याचदा म्हणतो की आकाशा एवढी उंच भरारी जरूर घ्यायची आहे, परंतु जमिनीशी इमान राखून. आणि हेच तुम्हाला क्रिकेट देखील शिकवेल. त्याचं कारण आहे की क्रिकेट आहे ना क्षणार्धात तुमची पूर्ण आयुष्याची सिच्युएशन कशी बदलू शकते ना, त्याचा एक सारासार फेस दाखवणारा ते क्रीडा विश्व आहे. इथे कधी काही घडू शकतं. म्हणजे 1844ला ज्यावेळी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल फॉर्म झाली ना, त्यांनी काही नियम जरूर बनवले, परंतु एक किस्सा असाही घडला की ज्यावेळी एक सामना सुरू होता, चेंडू जाऊन झाडावर अटकला आणि मग भरघोस रन धावल्या गेल्या. मग रन्सचे देखील रिस्ट्रिक्शन्स आले. म्हणजे बरेचसे किस्से आहेत खरं तर. इथे पहा बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये. थोडासा मी तर म्हणेन की वाडा संघ नांगी टाकल्यासारखा दिसतोय, परंतु मी एकच गोष्ट सांगेन की क्रिकेटमध्ये ना तुम्ही कधीही समोर काही असू द्यात, किती मोठा बलाढ्य शत्रू असू द्यात, अगदी छत्रपती शिवरायांना कधी वाटलंही देखील नसेल की 2 लाखाची फौज माझ्यावर चालून येते तर मी 600 मावळे घेऊन ते किल्ला कसा सर करू. तर हेच खरं तर आपल्याला शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. म्हणजे काल देखील मी उल्लेख केला की छत्रपतींना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा ना त्यांचे विचार डोक्यात अंमलात आणून जर आपण एक्झिक्युशन केलं, इथे क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार आहे. दुसऱ्या धावेचा चपळतेनं प्रयत्न, सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट इन बिटवीन 22 यार्ड आणि मनामनातून टाळ्या आल्या. कदाचित इथे 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 36 37 रन, 2 विकेट के नुकसान पर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू आदळला जाऊन देह यष्टीवर. प्रीतम गोताराने थोडासा संघर्ष जरूर करतोय. आणि या षटकाचा जर आपण विचार केला, इफ यू आर थिंकिंग फॉर दिस ओव्हर, देन 5 गेंदें हो चुकी है और 1 गेंद का खेल शेष. गेंदबाज तैयार ओवर द विकेट. प्रीतम का ये स्ट्रोक अनसक्सेसफुल, पण कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि त्यामुळेच इथे एक सिंगल एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 37 इज ऑन अ स्कोर कार्ड नाव. धावफलकाला ॲव्हरेज मध्ये ते घेऊन चाललेत 109, 109
नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम वाडा. मी अशक्य अजिबात म्हणणार नाही, परंतु अवघड जरूर म्हणेन. त्या अवघडला सोपं करण्यासाठी म्हणजे ट्रिग्नॉमेट्री मध्ये ना काही कठीण सिद्धता असतात ना, त्यांना तुम्हाला सोप्या करण्याकरता रचना कराव्या लागतात. तशा कठीण रचना आता इथे वाडा संघाला कराव्या लागतील ते साध्य करण्याकरता. कदाचित वळूयात आपण क्रीडांगणावरती. फार महत्वपूर्ण मुकाबला आहे. मेगा ग्रँड फिनाले तुम्ही पाहतायत. वाडा हिरोज आणि त्या विपक्षामध्ये इकॉनॉमिक्स योद्धा. गंगाधरचा हा स्ट्रोक पाठवलाय सरळ. टाटा बाय बाय गुड बाय करत बॉल चाललाय बरीन ड्राईव्हच्या दिशेनं. षटकार. के साथ कुल स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. अच्छी बल्लेबाजी जरूर कर रहे हैं प्रीतम, और लेकिन काफी लक्ष्य दूर है. उस लक्ष्य को अगर पार करना है तो गाड़ी के गियर बदलने पड़ेंगे. डबल टॉप पे ही गाड़ी कंसिस्टेंटली चलानी पड़ेगी और उसी प्रयास में है, बिल्कुल उसी प्रयास में नजर आ रहे हैं बल्लेबाज प्रीतम. अगेन गेंदबाजी कर रहे हैं गंगाधर. एक्चुअली गंगाधर इज द लीडिंग बॉलर फॉर टीम इकोनॉमिक्स योद्धा, बट आज उनको डाउन द ऑर्डर यूटिलाइज किया गया. बैट की नरेश और इस गेंद को विकेट कीपर के सर के ऊपर से बॉल जाती हुई डीप थर्ड मैन के क्षेत्र में. यहां से काफी तेजी से रन बटोरते हुए 2 रन पूरे किए और इस 2 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 45. कुल स्कोर में इजाफा 45 रन. कुल स्कोर 2 विकेट के नुकसान पर. 3 ओवर का खेल शेष, माफ करो, 3 ओवर का जो खेल है खत्म हो चुका है. चौथी ओवर की शुरुआत होने जा रही है. 8 ओवर की यह प्रतियोगिता है. मी ओवर म्हणतोय. यस, दो गेंदों का खेल अभी भी समाप्त हुआ है काफी. और यह प्रीतम का कड़ा प्रहार, गेंद जाती हुई सीधी मिड विकेट के बाहर. 6 रनों के लिए. व्हाट अ स्ट्रोक. षटकार. दूर तो है, पर वहां तक पहुंचने के लिए अगर इस अंदाज से खेलेंगे तो प्रीतम, इट्स अ विकेट. आखिरी उम्मीदों पर पानी फेर लिया है. प्रीतम गोतार ने हैज टू डिपार्ट. सो देखो, प्रतिस्पर्धी भी तालियां बजा रहे हैं उस खिलाड़ी के लिए. मतलब उसके पारी की अहमियत वही जानते हैं. था, लेकिन कुणाल मिस्त्री की विकेट. और इस बार बाद में धीरज भोईर भी तंबू की ओर लौटते हुए. उसके बाद अगर देखा जाए तो अत्यंत महत्वपूर्ण विकेट थी जो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे काफी बढ़िया अंदाज में. मिस्टर प्रीतम गोतार ने अच्छा खासा स्टार्टअप भी दिया था उन्होंने, लेकिन असफल रहे, अंत में असफल रहे. एक मिसटाइमिंग स्ट्रोक खेलने के बाद एक्चुअली विकेट कीपर ने कोई भी गलती न करते हुए कैच को लपक लिया है, क्योंकि वो भी अहमियत जानते हैं, वो भी इंपॉर्टेंस जानते हैं उस मोमेंट का. अच्छा खासा प्रयास स्टेप आउट होके इस गेंद को ट्रैक करने की कोशिश थी, लेकिन रवि अतकारी फिर एक बार असफल रहे हैं. गंगाधर की ये षटक की समाप्ति. एंड ऑफ दी 4th ओवर. 4 षटक के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 51 रन ऑन स्कोर कार्ड. 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और 51 रन 51 रन इज ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट. अभी भी लक्ष्य को हासिल करने के लिए बहुत बड़े संख्या की जरूरत है. 23.75 रन रेट जो रिक्वायरमेंट है, आरआर रिक्वायर्ड रन रेट इज नाउ गोज बियॉन्ड द 23. नाउ मिस्टर ज्ञानेश्वर, नीलेश माफ करो, नीलेश गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा खासा गेंद, टप्पा गिरने के बाद कम उछाल प्राप्त हुआ. और दिस इज द स्पोर्ट्समैन स्पिरिट. सो प्लीज पुट द बिग हैंड्स फॉर दैट प्लेयर.
वाड़ा टीम थोड़ी सी कठिनाइयों का सामना कर रही है। 51 रन्स इज ऑन अ स्कोर कार्ड नाउ। इस ये सब अपनी टीम से, तो कोई भी जीते कोई भी हारे, आयन एक्सचेंज अल्टीमेटली जीतने वाला है। अगेन एक अच्छा खासा प्रयास विकेट कीपर से और अपने दस्तानों में गेंद को लाने का प्रयास था, लेकिन थोड़े से असफल रहे। इस एक रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 52 रन्स। 52 रन अभी तक फिलहाल 4 विकेट के नुकसान पर 146 का टारगेट हासिल करते हुए टीम वाड़ा 52 रन्स अभी तक स्कोर कार्ड पे लगे हुए हैं। अत्यंत महत्वपूर्ण जो 4 विकेट थे जो लौट चुके हैं। अगेन मिस्टर नीलेश, अच्छा स्ट्रोक अलोंग द कारपेट, गेंद जाती हुई मिड विकेट में और उतनी ही अच्छी फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं त्या क्षेत्रामध्ये। आणि इस एक रन की मदद से, 2 रन की मदद से, 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 53 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट। नाउ प्रवीण गायकवाड इज ऑन अ बैटिंग स्टांस। चेंज ऑफ पेस, वेरिएट किया, गेंद को कम गति से डाला है। गति का अगर स्पीडोमीटर का काटा हम लोग देखेंगे तो डेफिनेटली उसमें वेरिएशंस नजर आएंगे। काफी चतुर गेंदबाज है, क्योंकि वो जानते हैं वेरिएशंस आर द मस्ट पार्ट ऑफ योर सक्सेसफुल बॉलिंग। अगर आपको यशस्वी होना है, अगर आपको सफल रहना है, तो डेफिनेटली नीलेश को यहाँ से अलग अलग तरह के प्रयोग करने होंगे। अगेन एक ये गेंद थोड़ी टप्पा खाने के बाद तेज गिरी, इसलिए रवि भी कंफ्यूज हो गए। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई 54 पे अगर देखा जाए तो स्कोर स्थिर है। और नाउ इट्स नाउ बिग रिक्वायरमेंट फॉर टीम वाड़ा। टारगेट काफी दूर जा चुका है। क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन ऑप्शन के बहुत ही बाहर जाती हुई गेंद, अंपायर का फैसला व्हाइट बॉल, सिग्नल यहां से दिया है और एक अतिरिक्त रन से कुल स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जा पहुंचा है 55 रन ऑन स्कोर कार्ड। 55 रन 4 विकेट के नुकसान पर टीम वाड़ा हीरोज। फिलहाल रवि का ये स्ट्रोक बैट एंड पैड से रिस्ट फ्लिक करते हुए गेंद जाती हुई फाइन लेग के क्षेत्र में और वहां से 1 रन बटोर चुके हैं। इस 1 रन से मदद से स्कोर जा पहुंचा है 56 रन। 56 रनों की पारी अभी तक टीम वाड़ा सफल रहे हैं बनाने में, लेकिन लक्ष्य काफी दूर है। 90 रनों की अभी भी जरूरत है। 5 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है और बचे हुए शेष 3 ओवर में 18 गेंदे शेष और 90 रनों की जरूरत। अभी हर एक गेंद पे मिनिमम चौके छक्के लगाने ही पडेंगे। बॅकफुटवर जाऊन खरं तर स्लॅश करायचा होता, इथे फटका असफल ठरलाय। रवि असफल रह चुके हैं अभी तक। फिलहाल जितनी भी बल्लेबाजी की, काफी उम्मीद थी उनसे भी टीम को, लेकिन उसको न्याय नहीं दे पाए। अच्छा स्ट्रोक था, स्क्वायर ऑफ द विकेट, समालोचन कक्ष की ओर और उतनी ही बेहतरीन फील्डिंग, अच्छी फील्डिंग का नमूना पेश करते हुए एक सिंगल यहाँ पे बटोर लिया टीम वाड़ा आयन एक्सचेंज ने और उसके बाद 57 स्कोर जा पहुंचा है। गेंदबाज गंगाधर, क्रॉस बैटेड स्ट्रोक प्रवीण गायकवाड़ का और एक सीधा साधा कैच लपकते हुए विकेट मिस्टर प्रवीण गायकवाड़, उनको लौटना होगा वापस पवेलियन की ओर। थैंक यू। ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत मध्ये दाखल झालेत। खरं तर टीमचे व्यवस्थापक म्हणून ज्यांनी भूमिका बदलली, मी काल देखील उल्लेख केला की वाडा संघ फायनल पर्यंत येण्यामध्ये या व्यक्तीचा फार मोठा हात आहे। 2007 ला जसं विश्वचषकपणा हारलो, बीसीसीआयने तातडीची बैठक बोलवली आणि काही स्ट्रिक्ट रूल्स काही स्ट्रिक्ट डिसिजन घेतले गेले आणि त्यावेळी महेंद्रसिंग धोनी यांना देखील विचारण्यात आलं की आपल्याकडे 4 वर्ष अजून शिल्लक आहेत, काय करायचं। तर तेव्हा धोनीचं उत्तर होतं, अभी भी सिर्फ 4 ही साल बाकी है, कारण टीम बनवायला तिथून सुरुवात केली, काही रिस्की डिसिजन घेण्यात आले आणि मग 2011चा विश्वचषक आपण जिंकलो। इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत। 62 इज ऑन नाउ स्कोर कार्ड। हे 6वां षटक सुरू है, अभी भी 2 ओवर आने शेष है, 6वां ओवर जारी है। गेंदबाज गंगाधर ओवर द विकेट से स्टेप आउट होके इस गेंद को खेलने का प्रयास था, तुषार चौधरी असफल रहे। सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। एक्वानॉमिक्स योद्धा अपना फेज स्ट्रॉन्ग कर रही है, इतना
तो मैं कहूंगा, डेफिनेटली कहूंगा, क्योंकि इकोनॉमिक्स योद्धा ने पूरे पूरे तन मन धन के साथ इस गेम पे अपना, इस डेफिनेटली गुड स्ट्रोक. गेंद जाती हुई सीधी, अगदी उशिरानं का होईना फटका पाठवलाय मिड विकेटला. षटकार, 6 धावा. कम ऑन डीजे. आणि विस्फोटक फलंदाजी होतीये. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता, परंतु पुन्हा एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॉल शॉर्ट थर्डमॅन मध्ये एक सिंगल. संघाची धावसंख्या 76, 76, लॉस ऑफ 5 विकेट. 76 रन बन चुके हैं स्कोर कार्ड पे 5 विकेट के नुकसान पर. गेंदबाज नीलेश बैक ऑफ द हैंड नकल गेंद की थी, लेकिन इस गेंद पे नियंत्रण न मिलने के कारण गेंदबाज ने यहां पर आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर ने वाइड करार घोषित किया है. एक एक्स्ट्रा रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 77 रन, 77, लॉस ऑफ 5 विकेट. गेंदबाज तैयार. ये फ्लॉप शॉट, मिस टाइमिंग स्ट्रोक, पर इकोनॉमिक्स योद्धा अभी रिलैक्स है. उनको मालूम है कि जीत की ओर हम लोग बढ़ रहे हैं. और डेफिनेटली 146 इज द बिगेस्ट टारगेट. न खेलने का प्रयास था, लेफ्ट किया, पर अंपायर भी स्टेबल है. डॉट बॉल की उद्घोषणा यहाँ पर अंपायर के द्वारा. 78 इज ऑन अ स्कोर कार्ड नाउ. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली, या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतलात. काही जिंकले, काही हारले, पण एखादा जेव्हा हारेल तेव्हाच दुसरा जिंकतो. त्यामुळे जास्त मनाला लावून घेऊ नका, एवढंच सांगेन. फटका चांगला आहे, उशिरा नका होईना. बैल गेला परंतु झोपा केला. आता असं म्हणावंच लागेल, उशिरा नका होईना, परंतु तुषार चौधरी एक चांगला नॉक इथे जरूर खेळतायत. व्हॉट अ ग्रेट नॉक बाय मिस्टर तुषार चौधरी. ओवर का खेल खत्म हो चुका है. 84 रन्स नाउ ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. और जीत की ओर बढ़ते हुए टीम, स्पेशली इकोनॉमिक्स योद्धा, जो तपश्चर्या थी इतनी सालों से, सुजीत जी द्विवेदी सर का जो सपना था, उस सपने के और वो लोग बढ़ चुके हैं. और आखिरी 6 गेंदें शेष है. सज्जाद, और सज्जाद के इस गेंद पर रवि अतकारी ने सीधा गेंद को भेज दिया है मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए. सर
गणपती बाप्पा नो जोश. सगळे कंटाळलेत आता, कारण 2 दिवसाचा थकवा. परंतु उद्या सर्वांना आराम करायला संधी आहे, कारण उद्या रविवारचा दिवस आहे. कोणी डाईव्ह मारले असतील, कोणी आप क्रीडांगणावर पडले असतील, तर उद्या मात्र सर्वांना आरामाचा दिवस आहे. सर्वजण इथे लेट्स चीअर अप फॉर द इकॉनॉमिक्स योद्धा. हिप हिप हुर्रे. आणि या आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025 विनर टीम. So please put a big hands for team Economics Yoddha. Come on, DJ.